नमस्कार, मी अनुभव मांजरेकर, बेंडशेळ बदलापूर. आपल्या शेतामध्ये आपण आहोत. आपण बरोबर 10 जूनला भात पेरा केलेला होता. तो व्हिडिओ आपण बघितलेला असेलच. बरोबर आज 5 तारीख आहे. 25 दिवसानंतर तुम्हाला दिसत असेल हे शुभांगी भात जे बियाणं आपण लावलेलं होतं ते आता ट्रान्सप्लांटेशन म्हणजे लावणी आवणी दोन्ही शब्द आहेत, ते काढणं आता चालू आहे. तुम्ही हे बघू शकत असाल. ही जी भाताची केशमुळं आहेत पांढरी, ही कशा प्रकारे झाली आहेत हे उपटून ही अशी जुडी ह्याची ही बांधण्यात आलेली आहे. आता हे जे आहे हे 1 किंवा 2 काडीने या प्रकारे इथे भात कचऱ्यामध्ये पाणी राहावं म्हणून मी बांधबंदोबस्ती केलेली आहे. या पूर्ण प्लॉटचे 1, 2, 3 आणि 4 असे आपण इथे भाग केलेले आहे. आता ह्याच्यामध्ये हे जे पाणी तुम्हाला दिसतंय हा वर्कर्स प्लॉट आहे आणि हे काढून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण पूर्णतः पॉवर टिलर हा फिरवून हे ट्रान्सप्लांटेशन म्हणजेच लावणी ही करणार आहोत. ती तुम्ही पहा. आपण म्हटल्याप्रमाणे आता हा जो प्लॉट आहे याचे 4 ह्याच्यामध्ये आपण विभाजन केलं आहे. पाणी कसं साचलेलं आहे हे तुम्ही बघू शकाल. हा एका बाजूला पॉवर टिलर चिखलणी जी आपण म्हणतो, जी भाताकरता आवश्यक असते, ती आपण इथे करत आहोत. तुम्ही इथे बघू शकाल. हे तुम्ही इथे बघत असाल की त्याच्यामधलं जे अंतर आहे हे साधारणपणे 20 ते 22 सेंटीमीटर एवढं अंतर आपण ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. फुटवा हा चांगल्या प्रकारे यावा ह्याच्याकरता आपण नंतर ह्याच्यातलं जे पाणी आहे सेट झाल्यानंतर, तरवा किंवा आवड हे सेट झाल्यानंतर आपण ह्याच्यातलं हळूहळू पाणी काढणार आहोत. फुटव्यांची संख्या मग किती येते हे आपण बघणार आहोत. बरोबर 25 दिवसानंतर आपण ह्या आवणीला सुरुवात केलेली आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आवड हे लावण्यात येत आहे. ह्याला कोकणामध्ये, तळ कोकणामध्ये तरवा म्हणतात. रायगड ठाण्यामध्ये ह्याला आवड म्हटलं जातं. ह्या अशा प्रकारे ही आवणी ही केली जाते. 110 ते 120 दिवसाचं हे भात आहे. धन्यवाद. लावणी केल्यानंतरचं हे तुम्ही फील्ड बघू शकता. हा जो बांध तुम्हाला दिसतोय ह्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल पाणी कसं साठवलं गेलेलं आहे. ही रोपं तुम्ही बघू शकता. चिखलणी झालेली आहे.